आज शेतकऱ्यांकरता इतके मोठे निर्णय आपल्या महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले। आज थेट त्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये टाकण्याचा निर्णय असेल। आपल्याला आठवत असेल जुन्या मनमोहन सिंगजी शरद पवारजींच्या सरकारनं एकदा कर्जमाफी केली होती आणि सांगितलं 50,000 कोटी रुपयाची आम्ही कर्जमाफी करतोय, शेतकऱ्यांवर फार मोठा आम्ही उपकार करतोय। पण मोदीजींनी जी योजना आणली त्या योजनेमध्ये दरवर्षी एकदाच नाही, दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75,000 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे आणि दरवर्षी जशी जशी संसाधनं वाढतील त्याची वाढ देखील त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आज आमच्या असंघटित कामगारांकरता कुठली योजना या देशामध्ये नव्हती। हा असंघटित काम आमचा रिक्षा ओढणारा असेल, आमचा ठेला चालवणारा असेल, आमचा गवंडी असेल, या प्रत्येकाच्या करता अशी अवस्था होती की जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत काम करायचं आणि ज्या दिवशी निवृत्ती आली त्या दिवशी कोणी बघायला नाही, एक पैसा घरी नाही। आणि म्हणून मोदीजींनी अशा 12 कोटी असंघटित कामगारांकरता योजना तयार केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून या असंघटित कामगारांना 60व्या वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन हे मोदीजींच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। त्याचा देखील उदरनिर्वाह चालवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक अत्यंत समृद्ध भारत तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे। गरिबाकरता काम करणारं सरकार आहे।